फाल्गुनी जमतंय ना? चला आमची सगळी तयारी झाली. तुमचं कुठपर्यंत आलंय? हे काय चालूच आहे. गाजर हलवा. हो अरे वा. 7 वर्षांनी इंद्राणीताई घरी येत आहेत. पृथ्वीला हरवलंय त्यांनी म्हणून गोड करते. गुड आयडिया. किती दिवसांनी असं बरं वाटतं ना, म्हणजे आतून अगदी भरूनल्यासारखं वाटतंय. खरंय अरे. जसजसे दिवस जात होते ना तसं इंद्राणीताई लवकर बऱ्या होतील आणि घरी येतील ही आशा सुद्धा मावळत चालली होती. काकुमा, आपल्याला आत्या सासूमासाठी वेगळं जेवण बनावं लागेल ना? हो ग, कालच भाऊजी मला सांगत होते की त्यांना एकदम साधं जेवण लागणार आहे, मीठ मसाला नसलेलं, म्हणजे वरण भात सूप वगैरे. ते सगळं मीच बघणार. हा हो, मी पण आहेच ना मदतीला. इंद्राणी आत्या जेव्हा घरात पाऊल ठेवतील तेव्हा किती किती मस्त वाटेल ना त्यांना. आपण त्यांना खूप 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 खुश ठेवूया. हो, म्हणजे त्या सतत हसत राहतील यासाठी प्रयत्न करत राहूया. बरं ऐका, इंद्राणी आत्या घरी येत आहेत पण त्यांना पूर्ण फिट व्हायला थोडा वेळ जाईल अजून. आपण सगळ्यांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली तर लवकर बऱ्या होतील त्या. आणि आधी कसं आहे ना, माणूस आपल्या माणसांमध्ये असला ना की भल्या मोठ्या आजारातून सुद्धा बाहेर पडतो. तेजस, डिस्चार्ज झाला की अजून वेळ आहे? हो अगं, मगाशी आला होता तन्मयचा मेसेज. तो म्हणाला प्रोसिजर सुरू आहे म्हणून. होईल आता. मी पण तन्मय व्यवस्थित गाडी चालवेल ना? डोंट वरी, बाबा आणि नेत्र आहेत सोबत. फाल्गुनी, काय ग? काय रे तेजस, बरं वाटत नाहीये का फाल्गुनीला? काही माहित नाही अरे. हॉस्पिटलमध्ये तिला भोवळ आली होती आणि तेव्हापासून हा त्रास सुरू झालाय, पण एवढं होईल असं वाटलं नव्हतं. अरे मग तिथल्या तिथे बोलून द्यायचं ना डॉक्टरांशी. नाही, तेव्हा लक्षात नाही आलं, पण मी जाईन. डोंट वरी, मी डॉक्टरकडे घेऊन जाईन तिला. आणि आता मी लिंबू पाणी करून देते, ते दे तिला. फाल्गुनी, लिंबू सरबत घ्या, काकूने बनवलं. ओके वाटतंय आता? फाल्गुनी, मला असं वाटतंय की तू ना स्वतःकडे खूप दुर्लक्ष करतेस. असं काही नाहीये तेजस. फाल्गुनी, तुला सतत भोवळ येते. आता उलटी सुद्धा झाली ना? फाल्गुनी, काय विचारतोय मी? उलटी झाली ना आता? सतत मळमळत आहे तुला. का सगळं अंगावर काढतेस? तुला सांगतो, चल ना आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया ना. राहू दे तेजस, एवढं काही नाहीये, टेन्शन नका घेऊ. तुला ऐकायचंच नाहीये का? तेजस, मला टेन्शन वेगळीच गोष्टीचं आलंय. काय झालंय? आत्या सासूमाचा वेलकम नीट व्हायला हवं. फाल्गुनी, त्यासाठी आपल्या घरामध्ये एवढी माणसं आहेत, आम्ही आहोत ना. तू कशाला त्या गोष्टीचा त्रास करून घेतेस? असं काही नाहीये तेजस. फाल्गुनी, सांगशील का काय झालंय ते? काय नाही. फाल्गुनी, तेजस बस. तेजस, काय झालंय सांगशील का फाल्गुनी? आपण आत्या सासूमाचा व्हेंटिलेटर काढायला निघालो होतो. कळतंय का तुला? आपण आधीच घाईघाईत व्हेंटिलेटर काढलं असतं तर काय झालं असतं? मला खूप खूप गिल्टी येते. आपण काय तेव्हा चुकीचा विचार करत नव्हतो. हे बघ, त्यावेळी सिच्युएशन तशी होती ना, त्यामुळे आपण असा डिसिजन घेत होतो ना. तेजस, ना कसं तरी होतंय, बरं नाही वाटत.
चुकीचं आहे सगळं. ऐक हे बघ, इंद्राणी आत्ते नीट होतील याची शक्यता खूप धुसर होती. आणि आपण तसा डिसिजन का घेत होतो? कारण त्यांना जो त्रास होतोय त्यातून त्यांची सुटका व्हावी म्हणून ना. काही चुकत नव्हतं अगं आपलं. हे जस कळतंय का तुला? आपण आधीच गाईत व्हेंटिलेटर काढलं असतं तर आपल्याला हा दिवस बघायला मिळाला असतं का? अद्वैत बाईजी म्हणत असते तसंच आपण त्या सासूमाचं खून करायला निघालो होतो का? कळतंय तुला? कळतंय मला का गिल्ट आलंय? जे झालं ते झालं. आता यातून आपल्याला पुढे जायला हवं हो ना. पण पुढे झालोय तेजस. आत्या सासूमा 7 वर्ष मागे गेलाय. त्यांना आपल्या सोबत एका पेजवर राहायला जमेल का? आपण कसं तरी मैथिलीला ऍडजस्ट केलंय. आत्या सासूमा करेल का? आधी ते निघाले का रे हॉस्पिटलमधून? नाही, तन्मय निघताना मेसेज करतो म्हणालाय. काय ना असं झाले की कधी एकदा इंद्राणीताई घरात पाऊल ठेवतायत आणि आपण त्यांचं स्वागत करतोय. सिरियसली मी करू का मदत तुम्हाला? काही गरज नाहीये. नाही, तुम्ही एकट्यानेच करताय म्हणून म्हणते. सांगितलं ना, गरज नाहीये. करू देत ना त्यांना मदत. एवढं काय येतं? उलट पटापट आवरेल सगळं. आधी या बाईची आपल्या घराला कधीच गरज नव्हती आणि या पुढेही नसणार आहे. काकू, इंद्राणी आत्या तर पूर्णपणे बऱ्या होऊन घरी येत आहेत. निदान आता तरी विसर, असंच म्हणायचंय ना तुला? आधी इंद्राणीताई बऱ्या झाल्यात याने एक प्रश्न जरी सुटला असला ना तरी दुसरा यक्ष प्रश्न तयार झाला. मला सांग, त्यांनी विचारलं ही बाई आपल्या घरात काय करते तर काय सांगणार आहे या प्रश्नाचं उत्तर? आधी एवढा विचार करावा लागतोय यातच सगळं. आणि खरंच तुला असं वाटतं का इंद्राणीताई हे सगळं चालवून घेतील? काकू, आपण बोलूयात त्यांच्याशी, त्यांना समजावूयात आपण. ज्यांच्या आयुष्याची 7 वर्ष ह्या बाईने वजा केली त्यांनाच समजवणार आहे ही बाई या घरात काय करते ते. देव करू आणि इंद्राणीताईंना ह्यांना घरात बघून धक्का न लागू म्हणजे झालं. आजी, काय झालं? तू अशी का बसलीस? काही नाही. आजी, तुला काहीतरी सांगायचं होतं. बोल ना मग. इंद्रायणी आजी आज घरी परत येणार आहे ना, म्हणून आम्ही दोघांनी तिच्यासाठी एक पोयम बनवली आहे आणि ती आली की आम्ही तिला पोयम ऐकवणार. अरे वा, छानच. आजी, आम्ही तुला पण ऐकू पोयम? वेलकम वेलकम इंद्रायणी आजी, जमेला तर जोडी तुझी आणि माझी. खूप खूप आम्ही केलं तुझ्यासाठी वेट, येऊन घे आता खुशीमध्ये थेट. तू सांगशील ना आम्हाला छान छान स्टोरी, लपून चॉकलेट शेअर करू थोडी. तू घेशील ना पाठीमागे आई ओरडेल तेव्हा, करशील ना माझा मस्ती बरी असेल तेव्हा. केतकी आजी, इंद्रायणी आजी आणि मैथिली आजी, टीम आपली एकदम भारी. या.
माझं हे कुटुंब पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. ईशा आणि रीमा कुठे आहेत? बघ. आता कसं ओळखायचं ह्यांच्यातली ईशा कोण रीमा कोण? मी ईशा आणि मी रीमा. आजी, आम्ही तुझ्यासाठी एक पोयम बनवलीये. अरे वा, ऐकवा ना. वेलकम वेलकम इंद्राणी आजी, जमेला तर जोडी तुझी आणि माझी. खूप खूप आम्ही केलं तुझ्यासाठी वेट. येऊन घे आता कुशीमध्ये थेट. तू सांगशील ना आम्हाला छान छान स्टोरी, लपून खा चॉकलेट शेअर करू थोडी. तू घेशील ना पाठीमागे आई ओरडन तेव्हा, करशील ना माझा मस्ती बरी असेल तेव्हा. केतकी आजी, इंद्राणी आजी आणि मैथिली आजी, टीम आपली एकदम भारी. मैथिली आजी. मैथिलीचं नाव का घेतायत त्या? तिचा काय संबंध? बरं झाला हा विषय निघाला. हे सगळं काय प्रकरण आहे? ते तुम्ही नेत्रालाच विचारा, आत्या सासूमा. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे काय असतं ना, ते नेत्राकडे बघून कळतं. इंद्राणी ताई, इतकी वर्ष आपण आपल्या घराला संकटापासून वाचवत होतो, त्यासाठी लढलो आपण. पण नेत्राने संकटालाच आमच्या डोक्यावर आणून बसवलं. काकू काकू, आत्ता तो विषय नको ना. का नको? सांग ना, का नको? यांना सुद्धा कळायला हवं. नेत्रा काहीच नाही बोलणार. म्हणजे हे सगळं काय चाललंय नेत्रा? अगं बोल ना, काय प्रकार आहे हा? नेत्रा काहीच नाही बोलणार. त्यापेक्षा ना मी तुम्हाला दाखवतेच. हो. काकू, शेखर, हे काय चाललंय सगळं? चल चल म्हणते ना, आता का घाबरतीयस? चल काय? काकू, घ्या बघा. तुम्ही कोमात गेल्यापासून नेत्राने या बाईला घरात ठेवलंय. गेली 7 वर्ष ही बाई इथे ठाण मांडून बसलीये. शतग्रीव, आत्या ऐका ना, तुम्ही चिडू नका. मी तुम्हाला सगळं सांगते. शेवटी जे करायचं तेच केलंस. ही बाई इथे काय करतेय? ही रीमाच्या जीवावर उठली होती, आठवतंय तुला? ही बाई या घरात काय करते नेत्रा? बोल ना. आत्या,
तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. मी तुम्हाला सांगते ना सगळं. तुम्ही आधी कधी सांगणार आहेस? इंद्राणी मॅडम मी तू बोलूच नकोस काही. तुझ्याशी बोलत नाहीये मी. नेत्रा तू बोल. आत्या मीच यांना इथे घरात ठेवून घेतलंय. पण तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये. मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगते. मैथिली मावशी ना मनाने खूप चांगले आहेत. काय झालंय तुला? हा शतग्रीव आहे, विरोचकाचा मोठा भाऊ. तुला आठवत नाही का तो रीमाच्या जीवावर उठला होता? तिला मिळवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले त्यांनी. हो आत्या, पण काय? ज्या बाईमुळे माझी ही अवस्था झाली तिला तू घरात ठेवून घेतलास. आम्ही सगळ्यांनी खूप विरोध केला पण नेत्राने ऐकलंच नाही. विश्वासघात केलास माझा. आत्या प्लीज असं बोलू नका. हे सगळं बघण्यापेक्षा ना माझा जीव गेला असता तर बरं झालं असतं. का असं अभद्र बोलताय तुम्ही? आत्या उठा. आत्या आत्या एक मिनिट जरा थांब. काय झालं? काय झालं तेजस? बोल तेजस. आत्या गेली. सांगितलं होतं ना या बाईला घरात नका ठेवू म्हणून. पण नाही, प्रत्येकाला स्वतःच खरं करायचंय. ती बाई आत्यांसमोर आली आणि आपल्या तुमच्यामुळे झालंय हे सगळं. तुम्ही दोघांनी मारले इंद्राणी ताईंना. तुम्ही कोणी आहात? कोणी? नाही काय झालं आजी? पोयम आवडली नाही का तुला? नाही पोएम छानच आहे. खूपच मस्त केले. थँक्यू. तुम्ही तुमच्या पोएम मध्ये माझं नाव घेऊच नका. पण का आजी? गंमत आहे. तुमची इंद्राणी आजी आहे ना, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, एकदम जुनी. आणि ती या घरात आली ना की तिला सरप्राईज देणार आहे मी. सरप्राईज? पण तू सरप्राईज कसं देणार तिला? तिला सांगणारच नाही की मी इथे या घरात राहते म्हणून. का? मग ती आली की तिला जरा आराम करू देणार आणि मग
मग तिला भॉक करणार आणि सरप्राईज देणार. ती मज्जा येईल ना. म्हणूनच तुमच्या त्या पोएम मध्ये माझं नाव लिहू नका, नाहीतर तिला आधीच कळेल ना. बरं जा बघू आता तुम्ही, जा तुम्ही दोघींनी, मला लपू दे. आणि तुमची इंद्राणी आजी आली ना की इथे या खोलीत येऊच नका, मला भेटूच नका. हा, मी सरप्राईज देईन तिला. ओके. हा, येस. प्रॉमिस.